एखादी 498ची तक्रार होते आणि मग लोकांना वाटतं की बाबा क्वॅशिंगसाठी हायकोर्टात जावं किंवा क्वॅशिंगसाठीच हायकोर्टात जावं, नावं कमी करण्यासाठीच हायकोर्टात जावं. तर मित्रांनो, फक्त या गोष्टीसाठी हायकोर्टात जाण्याचा किंवा न जाण्याचा निर्णय घेऊ नका. कारण क्वॅशिंग जे आहे ते अक्षरशः 2-4% पण होत नाही. 10,000 4-6 होतात. मग काय टक्केवारी काढायची बघा. तर मग हायकोर्टात जायचं तर का जायचं, तर मग नाही गेलेलंच बरं का. तर तसं नाही मित्रांनो, हायकोर्टात जाण्याचा निर्णय 498 दाखल झाल्या घ्यावा. आणि तो घेवण्यासाठी घ्यायचा की लवकर फायलिंग केल्यानंतर नावे काढण्यासाठी पहिला प्रयत्न. अन्यथा चार्जशीट जर तोपर्यंत कोर्टामध्ये तुमच्या गेलं पोलिसांतर्फे, तर ते चार्जशीट परत आपण अपडेट करून घ्यायचं हायकोर्टामध्ये आणि त्याद्वारे आपलं चार्जशीट जे आहे ते चेक करून मिळतं. महत्वाचं.